आई हे काय करत आहे सांगते, पण त्याआधी आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ज्या प्रकारे मी 7व्या महिन्याचे डोहाळे जेवण झाल्यानंतर 7 दुरड्या घेऊन माहेरवरून सासरी गेले होते, त्याच प्रकारे 9व्या महिन्याचे डोहाळे जेवण झाल्यानंतर सासरवरून 9 दुरड्या घेऊन आज मी माहेरी आलेली आहे. इथं आल्यानंतर सगळ्यात आधी तर आईनं माझी दृष्ट काढली. त्यानंतर 9 जणीच्या 9 दुरड्या घेऊन आल्या होत्या. त्यांच्या पायावर पाणी ओतलं, हळदी कुंकू लावलं, आरती ओवाळली आणि मग सगळ्यांना घरामध्ये बोलावलं. आणि आताच्या या 9 दुरड्या आहेत त्या सगळ्यात आधी तर एक एक करून देवासमोर ठेवण्यात आल्या. आता या दुरड्यांचे करायचे काय, तर सगळ्यात आधी तर या दुरड्या सोडवण्यासाठी गल्लीमधल्या 5 बायकांना मम्मीनं बोलावलेलं होतं. प्रत्येकीनं या प्रत्येक दुरडीवर हळदी कुंकू वाहिले आणि आरती ओवाळून घेतली आणि प्रत्येकीचा 5 जणींचा हात लावून या दुरड्या व्यवस्थित अशा सोडवून घेतल्या. आता या दुरड्यांमध्ये असेल तरी काय, तर आता मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यावरून तुम्हाला समजलंच असेल की या दुरड्यांमध्ये काय आहे. तर यामध्ये छान छान असे गोडाधोडाचे पदार्थ होते. आता एवढ्या साहित्याचे करायचे तरी काय, तर सगळ्यात आधी तर प्रत्येक दुरडी ही रिकामी केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक दुरडीमध्ये प्रत्येकीनं आणलेला एक एक पदार्थ घातला जातो आणि त्यानंतर जे उरलेले पदार्थ आहेत ते 9व्या महिन्याची भेट म्हणून सगळीकडे गल्लीत वाटले जातात. आता जे पाहुणे आले होते त्यांचा छान असा मम्मी इथे पाहुणचार करत होती. तर असे होते 9व्या महिन्याचे डोहाळे जेवण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.